निमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये जे आहे ते ध्वजारोहण केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात आज मोठ्या उत्साहात ध्वजारोहण झालं आहे। मी आता सध्या परभणीतील वसमत रोड परिसरात असलेल्या शिवशक्ती परिसरामध्ये शिवनेरी सप्तशृंगी असे एक पान मंदिर आहे। त्या पान मंदिरासमोर संपूर्ण महामानवांचे फोटो लावून जे आहे ते मोठ्या प्रमाणात मागच्या 39 वर्षापासून ध्वजारोहण करतात। वेगवेगळे पताके लावले आहेत, तिरंगा फडकवला जातो आणि या सगळ्या मागचा काय उद्देश आहे ते जे आपले पान मंदिर चालक आहेत ते आपल्या सोबत आहेत। दादा, काय तुमचं नाव आहे? राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव चंपालाल ईश्वरलाल देवतवाल, मी परभणीचा आहे। काय एकूणच ध्वजारोहण करण्यामागचा काय उद्देश आहे? कधीपासून? आई वडिलांकडून प्रेरणा भेटली सर मला। काय काय प्रेरणा? की बाबा बेटा, म्हणजे तू छोटासा पान शॉप टाकलास ना, तर मग आता काहीतरी देशासाठी कर आणि धरती मातेचं काहीतरी देणं लागतं आपल्याला। आपण क्षत्रिय कुमावत आहेत आणि ध्वजारोहण चालू कर। ध्वजारोहण नंतर शिवजयंती आली की मग रामनवमी आहेत। हे सगळे ध्वजारोहणामधून तुम्हाला काय संदेश द्यायचा असतो लोकांना? ध्वजारोहणापासून की प्रत्येक आता नवीन पिढीला फार आवश्यक आहे हे दाखविणं। कारण की आजकालची नवीन पिढी कसं आहे, मोबाईलमध्ये आणि गाडी घोडा आईबापांच्या मागं लागणं एवढंच माहीत आहे लेकरांना। या नवीन पिढीसाठी फार चांगलं आहे। आणि हे सगळेजण आले नंतर इथं पूजा गिजा करून जाते, नाही बाबा हे आपण करायला पाहिजे, आपण बी ध्वजारोहणला जायला पाहिजे, हे सगळं पाहायला भेटतं मला। कसा सगळा उत्साह कसा असतो? कशा पद्धतीने ध्वजारोहण करतात? उत्साह सगळ्या आनंदाचा असतो आणि सगळेजण आनंदानं येऊन इथं फुलाची पूजा वगैरे करून सगळं भारत मातेची, बाबासाहेब आंबेडकरांची आणि शिवाजी महाराजांची पूजा गिजा करून गुलाल वगैरे लावून जातात सगळेजण आणि फोटो सुद्धा काढून जातात। वर्षातून किती वेळ तुम्ही असं झेंडा रोहण करत असता व ध्वजारोहण करत असता? 26 जानेवारी मराठवाडा मुक्ती संग्राम आणि 15 ऑगस्ट। आणि त्याचे नियम सगळे माहीत आहेत का, कशा पद्धतीने ध्वजारोहण केलं गेलं? हा, पूर्ण नियम माहीत आहे, ऑफिशियल पूर्ण नियम माहीत आहे। आणि शाळेमध्ये मी पहिले सगळ्यात आधी मी जात होतो झेंडावंदनला, त्याच्यामुळे मी पूर्ण नियम पाळतो। सकाळी 7:30 ते 7:45 मध्ये ध्वजारोहण करतो आणि संध्याकाळी सूर्य मावळ्याच्या 6:45 वाजता ध्वजारोहण विसर्जन करत असतो। आनंद मिळतो सगळा या सगळ्या सगळ्यांचा आनंद भेटतो आणि सगळ्यांचा आनंद भेटला मला जास्त उत्साह येतो, वा नाही आपण अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे। तर हे होते चंपालाल दैवतवाल। नागरिकांनी उत्साहामध्ये आपल्या देशाबद्दल भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आपला हा सगळा सण असेल, ध्वजारोहण असेल, हे पूर्ण करावा आणि देशाप्रती एकमेकांमध्ये आदर भावना निर्माण व्हावी या उद्देशानं ते आहे। मागच्या 39 वर्षापासून जे आहे ते ध्वजारोहण करत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।